नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं सासवड हे एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं शहर आहे आणि त्या शहरामध्येच हे संगमेश्वराचे मंदिर आहे आणि संगमेश्वराचं मंदिर हे कऱ्हा नदीच्या काठावरती आहे. तर या मंदिराविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि तर याची इत्यंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संतांची आणि देवांची भूमी असलेल्या सासवड शहरात कऱ्हा आणि चांबळी या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर संगमेश्वर हे सुंदर आणि आकर्षक असं मंदिर दिमाखात आपल्या 700 वर्षांचा इतिहास ओरावर अभिमानाने मिरवत भक्कमपणे उभं आहे. चांबळी नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पूल तयार केला आहे. हा पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात. दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्यासमोर स्थापत्यकला आणि शिल्पकलेचा अद्भुत असा नजारा दृष्टीस पडतो. या मंदिरात 2 नंदी आहेत. मंदिराच्या बाहेर पुरातन असा भग्नावस्थेतील नंदी असून पुढे नंदी मंडपात असलेला नंदी हा अत्यंत भव्य आणि सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप हा अत्यंत सुंदर असून सुमारे 30 खांबांवर उभा आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच एक दगडी कासव असून मंदिराच्या आतील खांब आणि मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक अशी नक्षी आहे. मनशांतीचा अनुभव घेण्यासाठी यापेक्षा दुसरे स्थान शोधूनही सापडणार नाही. मंदिराच्या बाहेर उंच दीपमाळ असून मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आढळते. भक्कम अशा दगडी तटबंदीत असलेलं हे मंदिर सुमारे 700 वर्षे आपलं अस्तित्व टिकवून आजही भक्कम स्थितीत आहे. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 14व्या शतकाच्या पूर्वार्धात या मंदिराची उभारणी झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. मात्र कोणत्या राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले हे मात्र आजही अज्ञात आहे.
मंदिराच्या दक्षिणेस घाट असून या बाजूला करहा नदीचे पात्र आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतीची मंदिरे आहेत. उत्तरेला असणाऱ्या चांबळी नदीच्या तीरावर महादेव मंदिर आहे. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन ऐतिहासिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.